मोदी बंजारा महंतांशी सुद्धा चर्चा करणार आहेत। वाशिम जिल्ह्यामध्ये पीएम किसान सन्मान योजनेच्या 18व्या हप्त्याचं आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 5व्या हप्त्याचं वितरण। तर या भवनाची झलक तुम्ही साम टीव्हीवर पाहू शकताय। आतून हे भवन नेमकं कसं आहे याची पाहणी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि इतरही नेते मंडळी करताना बघायला मिळतात। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय देशातील दोन बडे नेते आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। एकीकडे वाशिममध्ये मोदींचा दौरा, तर दुसरीकडे ही कोल्हापुरातली दृश्य आहेत ज्या ठिकाणी कोल्हापुरात राहुल गांधी यांचा हा दौरा संपन्न होतोय। काही वेळापूर्वीच शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण हे संपन्न झालेलं आहे आणि त्यानंतर आता शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ ते पोहोचलेले असून श्रद्धांजली अर्पण करतायत। यावेळी काँग्रेसचे सर्व महत्त्वाचे नेते कोल्हापुरात दाखल झालेत। या कार्यक्रमाला त्यांची सुद्धा उपस्थिती आहे। राहुल गांधी यांच्या हस्ते आज बावड्यामधील छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण हे संपन्न झालंय। काही वेळातच ते संविधान संमेलनात सुद्धा सहभागी होणार आहेत। यापूर्वी राहुल गांधी यांनी मार्चमध्ये म्हणजेच 2009 साली कोल्हापूरचा दौरा केलेला होता आणि तब्बल बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा आता राहुल गांधी यांचा हा महत्त्वाचा कोल्हापूर दौरा होतोय। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी त्यांनी अभिवादन केलेलं आहे। एकीकडे कोल्हापुरात राहुल गांधी यांचा हा दौरा पार पडत असतानाच काही वेळापूर्वी भाजपचे कार्यकर्ते मात्र प्रचंड आक्रमक झालेले होते। कोल्हापुरात राहुल गांधी यांच्या दौऱ्याला निषेध दर्शवण्यात आलेला होता। त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणारच असा निर्धार या भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेला होता। मात्र घटनास्थळी पोलीस हे दाखल झालेले होते। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात। पंतप्रधान 23,300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्रातील विविध उपक्रमांचा शुभारंभ आज मोदींच्या हस्ते होतोय।